नमस्कार यूट्यूब फॅमिली आणि इष्ट फॅमिली तर सर्वांना. तर चला आज मी जाणार आहे माझ्या बहिणीकडे. इकडे आहे प्रज्ञा. ए बोल ना. मी आज चालले माझ्या मावशीच्या घरी. आणि हा बघा इकडे आहे दादू. तुम्हाला तर माहिती आहे दादू आपल्या व्हिडिओमध्ये येत पण नाही आणि बोलत पण नाही. तर तिच्या घरी चालले मी आज. आणि आज शनिवार आहे, म्हटलं चला 1-2 दिवस जाऊन येऊ. थोडं काम पण आहे आमचं तिकडं, त्यासाठी चाललो. तर बघू पाऊस येतोय का नाही. पाऊस तर चालू आहे आणि दादूने एकच छत्री आणलेली आहे. तर चला आपण भेटू आता बस स्टॉपला गेल्यावर. तर बघा आम्ही बसतो आता रिक्षामध्ये. रिक्षामधून आपल्याला उतरायचं आहे स्टेशनला. आपल्याला बस जायचं आहे. आमचे लेकरं बोलत नाहीत काही. कुठं चालला तो? आम्ही चाललो साडूच्या घरी. साडूच्या घरी. हो. तर चला भेटू आता आपण बस स्टॉपवर गेल्यावर. तर बघा यूट्यूब फॅमिली, आता मी आले बस स्टॉपला. आता आपल्याला बस कधी लागते काय माहीत नाही. तर यूट्यूब फॅमिली बस स्टॉपला आले मी. अजून आम्हाला बस लागली नाही आहे. विचारलं मी तिकडं जाऊन. ते सर बोलले की 3च्या नंतर गाडी लागणार आहे. आता बघा आम्हाला अर्धा 1 घंटा बसावा लागेल इथंच. आताशी 2 वाजले, म्हणजे 1 घंटा बसावा लागेल. बघा असा बस स्टॉप आहे. ठाण्याहून कोण माझा व्हिडिओ बघते मला नक्कीच कमेंट करा सर्वांनी. आता सध्या मी ठाणा स्टेशनला आहे. हे बघा आता मला ठाणा स्टेशनहून डायरेक्ट नालासोपाऱ्याला जायचं आहे. नक्कीच तुम्हाला मी नालासोपाऱ्याची पण व्हिडिओ दाखवणार आहे. सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहते. तिकडं प्रज्ञेश पप्पा आहेत आणि इकडं प्रज्ञा आहे. दादूनी छत्री घेतलेली. दादू तर आपल्या व्हिडिओमध्ये येतच नाही कधीच. तर बघू आता बस कधी येते. तर भेटू आता आपण आपली बस आल्यावर. तर बसतो आम्ही बसमध्ये. खूप गर्दी होती त्यासाठी मी व्हिडिओ काढला नाही. तर इथं बसले बघा प्रज्ञेचे पप्पा आणि इकडं दादू आहे आणि प्रज्ञा आहे. तर चला आता आपण नालासोपारा स्टेशनवर गेल्यावर. तर यूट्यूब फॅमिली आम्ही आता आलो घरी. एवढ्यातच आलो ज्येष्ठ. हे बघा इकडं हे पण प्रज्ञेश पप्पा पण आहेत. काऊ इकडे ये. काऊ काऊ इथे. तर बघू आता काय करते बाई आमची मॅडम. कशी आहेस? बरी आहे तू? बरी आहेस का? लाईट लाव ना. आता एवढं आलो आम्ही बसमध्ये. एवढं खरंच कटाळा आला होता लय. बस आदळत होती. तुला माहिती आहे का? बोलो काढू. एवढी बेकार बस लागली होती. हा मला वाटलं ती धावावी. असं आपटत आणलंय आम्हाला. लय कटाळा आला. आम्ही पाय आलो. मग आपटत म्हणजे नुसती दणादणा आदळत होती आम्हाला. तर आता आम्ही आलो घरी. नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. नवीन असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तिकडं काढला असता व्हिडिओ पण तिकडं लय हवा चालू होती आणि गर्दी पण लय होती. त्यासाठी आपण तिकडं बस स्टॉपवर व्हिडिओ नाही काढला. घरी आल्यावर काढला व्हिडिओ. हाय सर्वांना, आम्ही आलो आता माझ्या बहिणीच्या घरी. आपण तिकडच व्हिडिओ काढला असता पण तिकडं खूप गर्दी होती आणि लय हवा सुरू होती. त्यासाठी म्हणलं बाबा नका अगोदर आपण घरी जाऊया. तर आता एवढंच आम्ही घरी आलो आणि प्रज्ञा बघा जेवण करते. कारण ती पुढे येताना जेवली नव्हती आणि दादू पण जेवण करतोय. त्याचं पण जेवण चालू आहे. आम्ही आता चहा पाणी घेतला. चहा पाणी केला तिने. तर आम्ही आलो आता. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा. आम्ही आता सध्या नालासोपाऱ्यामध्ये आहे. कावळा किती वेळचं बाहेरच खेळते. मी तिच्या घरी आले आणि ती बाहेर चालली आणि नुसतंच बोलते माऊ माऊ. माऊला नाही बोलायचं. बोलायचं ना. बाहेर नाही जाणार ना आता. नाही ना. बघा ही काऊ आहे माझ्या बहिणीची पोरगी. तिला बाहेरच गेलते शोधायला मी. ती मला भेटते इथं बाजूला होती. आता मी तिला घेऊन आले. तर काऊ तिकडे बघ. बोल हाय सर्वांना. लाईक करा, फॉलो करा. तर चला यूट्यूब फॅमिली, मी आता आले माझ्या बहिणीच्या घरी. तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला